नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशीनिमित्त आपण संत जनाबाईची कथा पाहणार आहोत. जनाबाईचा जन्म महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठावरील गंगाखेड नावाच्या गावात झाला. जनाबाई लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले. त्यांचे वडील त्यांना भगवंताला विठ्ठलाचे दर्शन देण्यासाठी पंढरपूरला घेऊन आले, पण तिथेच त्यांचेही निधन झाले. वयाच्या 8व्या वर्षी जनाबाईंच्या अंतर्मनातून प्रेरणा मिळाली की जर आपण एखाद्या भक्ताची सेवा केली तर त्याच्या कृपेने आपल्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकते. म्हणूनच त्यांनी संत नामदेवजी महाराजांच्या घरी सेवा स्वीकारली. नामदेवजी सतत देवाचा नावाचा जप करत असत. नामदेव सारख्या संतांची सेवा करणे हे खुद्द प्रभूच्या सेवेपेक्षाही श्रेष्ठ आहे. जनाबाईच्या मनात एकच गोष्ट होती, मी कोणत्याही परिस्थितीत नामदेवांना प्रसन्न केले पाहिजे. त्यांनी नामदेवांच्या संपूर्ण कुटुंबाची निष्ठेने सेवा करण्यास सुरुवात केली. कपडे धुणे, पीठ दळणे, स्वयंपाक करणे, भांडी घासणे, केर काढणे इत्यादी सर्व घरकामात त्या स्वतः करत असत. जनाबाईच्या सेवेचा प्रचंड आनंद मिळू लागला. नामदेवांच्या संगतीमुळे त्या सतत देवाचे स्मरण करू लागल्या आणि त्यांच्या नावाचा जप करू लागल्या. कधीकधी फरशी पुसताना देवाचे नाव घेत असत. त्यांचे अचानक हात थांबायचे आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. त्यांना देवाची ओढ वाटू लागायची. त्यांच्या हृदयात भगवान विठ्ठलाविषयी तीव्र स्नेह निर्माण झाला. सेवेतून मोकळा वेळ मिळालाच पाहिजे. त्या मंदिरात जाऊन त्या विठ्ठलाकडे पाहत राहायच्या. तेव्हा त्यांना तीव्र ओढ लागायची, तेव्हा त्या रडू लागायच्या आणि जेव्हा त्यांना आनंद वाटायचा तेव्हा त्या नाचू लागायच्या. जनाबाई केवळ नामदेवाच्या सेवेमुळेच अशा उच्च आध्यात्मिक अवस्थेपर्यंत पोहोचल्या होत्या. सर्व कामे करत असताना जनाबाई सेवेत कोणतीही चूक होऊ नये, देवाचे नाव विसरू नये याची काळजी घेत असत. अशा प्रकारे जनाबाई ह्या नामदेवाच्या सेवेत मग्न होऊ लागल्या. त्या प्रभूमध्ये इतक्या मग्न होऊ नये याची काळजी घेत असत. त्यांची सेवा सुटून जावी, कारण सेवा ही भक्ताच्या सुखासाठी असते. भगवान विठ्ठल आपल्या भक्ताच्या सुखाने प्रसन्न होतात. त्यांच्या हृदयातील श्रद्धेचा आणि देवाच्या नामाचा अविरत जपाचा असा प्रभाव पडला की आता त्यांचे अश्रू थांबत नसत. सर्व कामे करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत. केवळ एका भक्तांच्या सेवेने जनाबाईंनी अशी उच्च अवस्था प्राप्त केली, जिची महान ऋषीमुनींनाही आकांक्षा असते. प्रत्येक एकादशीला रात्री भक्तांचा एक गट नामदेवांच्या ठिकाणी जमून कीर्तन करत असे. कोणीतरी ढोलताशाचा गजर करत असे, कोणी नाचत असे, प्रभूची स्तुती गात प्रभूच्या नामाचा जप करत असत, तर इतर काही जण एकांतात बसून प्रभूची स्तुती कीर्तन ऐकत असत. हे सर्व पाहून काहींच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. सर्व सेवाकार्य पूर्ण झाल्यावर जनाबाई एका कोपऱ्यात एकट्या उभ्या राहत असत. नामदेवजी आणि इतर महान भक्तांची भावुक अवस्था पाहून त्यांची भगवंताप्रती असलेली ओढ अधिकच वाढत असे. त्या रात्रभर कीर्तनाच्या आनंद सागरात मग्न असत. रात्र कधी संपली हे त्यांना कळतच नसे. हाच प्रेमाचा महान स्वभाव. सकाळ होताच सर्व भक्त आपापल्या दैनंदिन कामासाठी निघून जात असत. जनाबाई मात्र भगवंताच्या प्रेमात मग्न राहत. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी त्या पुन्हा श्री नामदेवाच्या सेवेत लीन होत असत. एके दिवशी ती आनंदात इतकी मग्न झाली की रात्र सरली. तिला तिच्या सर्व सेवांसाठी उशीर झाला. नामदेवजी सर्व सेवा कशी पूर्ण करावी असा विचार तिच्या मनात आला. अस्वस्थ होऊन तिने पटकन विचार केला की आधी कपडे धुवून वाळवावेत. तिने पटकन कपडे घेतले आणि धुण्यासाठी धावली. तेव्हा ती चंद्रभागा नदीजवळ पोहोचली. तेव्हा तिच्या मनात चिंता दाटून आली. देवाच्या मूर्तीच्या सेवेसाठी भांडी धुवायची होती, नदीतून पाणी भरायचे होते. ती असा विचार करत होती तेवढ्यात अचानक एक म्हातारी आली. ती जनाबाईला म्हणाली, तुम्ही कशाला काळजी करत आहात? ऐका, तुम्ही जाऊन घरातील इतर कामं करा आणि मी तुमचे सगळे कपडे धुवून देते. जनाबाई म्हणाल्या, तुम्ही असं का कराल? म्हातारी म्हणाली, खरी स्वच्छता आणि धुलाई मलाच येते फक्त. मी धुतलेले कपडे पुन्हा कधीच खराब होणार नाहीत. म्हातारी काय म्हणत आहे हे जनाबाईला कळले नाही. म्हातारीने त्यांना काळजी न करण्यास सांगितले. जनाबाई म्हणाल्या, मी लगेच नामदेवजीच्या घरी जाऊन भांडी अजून धुतलेली नाहीत ती धुवून येते. त्यांनी कपडे तिथेच नदीच्या काठावर ठेवले आणि निघून गेल्या. भांडी घासून आणि पातेल्यात पाणी भरून ती परत आली तेव्हा तिने पाहिले त्या वृद्ध स्त्रीने सर्व कपडे धुवून वाळत घातले होते.
जनाबाईने पाहिले की ते सर्व कपडे अगदी स्वच्छ होते. जनाबाईने हात जोडून म्हटले, मी तुमच्यासारखी उदार व्यक्ती कधीच पाहिली नाही. माझी तुमच्याशी ओळख नाही, तरी तुम्ही माझे कपडे धुतले. मला वाटते माझ्या विठ्ठल बांधवानेच तुम्हाला त्यांच्या कृपेने पाठवले आहे. मला स्वतः विठ्ठल बांधवच या रूपात आले आहेत असा विचार त्या करू शकल्या नाहीत. जनाबाई म्हणाले, मी तुमचे आभारी आहे. ती वृद्ध स्त्री म्हणाली, मी तुमचीच आहे. आपण आपल्या प्रियजनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. असे म्हणत ती वृद्ध स्त्री हसत हसत निघून गेली आणि म्हणाली, जेव्हा कधी तुम्हाला माझी गरज लागेल तेव्हा माझी आठवण करा. जेव्हा मला तुमची आठवण येईल तेव्हा मी तुमच्या सेवेसाठी हजर असेन. त्या वृद्ध स्त्रीच्या हास्याने जनाबाईच्या मनातील आनंद वाढला. जनाबाईला वाटले की मी ती कुठे राहते आणि तिचे नाव काय आहे हे सुद्धा विचारले नाही. तिला आजूबाजूला पाहिले पण ती वृद्ध स्त्री दिसली नाही. आता तिच्या मनात एक तळमळ निर्माण झाली. ती वृद्ध स्त्री वाऱ्यासारखी पळून जाण्याइतकी तरुण नव्हती. ती म्हातारी होती. कुठे गेली असेल आणि कोण असेल ती? जनाबाईने सर्व कपडे घरी घेऊन पोचल्या, पण त्याचे मन अस्वस्थ होते. अखेर ती वृद्ध स्त्री कोण होती? तिच्या हास्याने कोणती जादू केली होती? जनाबाई नामदेवजी जवळ गेल्या आणि त्यांनी सगळा प्रकार सांगितला. नामदेवजी लगेच जनाबाईला सांगितले, त्या दुसऱ्या कोणी नसून स्वतः भगवान विठ्ठल आहेत. विठ्ठलाचे जनाबाईवर इतके प्रेम होते की त्यांनी सर्व कपडे धुतले. हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. नामदेवजी म्हणाले, जनाबाई, तू भाग्यवान आहेस की देवाने तुझ्यावर कृपा केली. तो आला असूनही त्याने कपटी रूप धारण केले आहे. या विचाराने जनाबाईच्या मनात क्रोध वाढला. त्या रडू लागल्या, कारण त्याला ओळखू शकल्या नाहीत आणि दुसरे म्हणजे देवाने त्यांच्यासाठी इतके कष्ट सहन केले आणि त्यांचे कपडे धुतले. भगवान नेहमी आपल्या भक्तासोबत फिरत असताना जर कोणी अत्यंत स्वतंत्र देवाला बांधू शकत असेल तर ते भक्तच आहे. एकदा जनाबाई केर काढत असताना कचऱ्याचा ढीग झाला. तेव्हा तो कचरा भरायला आल्या तेव्हा त्यांना भगवंतांनी एका टोपलीतून कचरा भरताना पाहिले आणि त्या एका वृद्ध स्त्रीच्या रूपात येत नाहीत तर ते विठ्ठलाच्या रूपात येतात. गिरणीत पीठ दळताना, कधी कधी श्लोक गाताना जनाबाई भावूक व्हायच्या. मग गिरणी थांबायची. तिची सेवा खंडित होऊ नये म्हणून भगवान विठ्ठल तिच्या जवळ येऊन गिरणी दळायचे. जनाबाई भगवान विठ्ठलाच्या नावाचा जप करत असताना मग्न असताना ठाकूरजी तिचे गाणे ऐकत असत. जनाबाई घर झाडत असताना भगवान विठ्ठल कचरा गोळा करायचे. ते डोक्यावर टोपली घेऊन जनाबाईच्या मागे चालायचे. जिथे जिथे जनाबाई कचरा गोळा करायच्या तिथे तिथे ठाकूरजी ती टोपली भरायचे. भक्तीचा केवढा अद्भुत महिमा! भक्तांच्या भक्तीने भगवान कसे वश होतात. विठ्ठलजी वारंवार म्हणायचे, जनाबाई, मी तुमचा ऋणी आहे. सांगा मी तुमची परतफेड कशी करू? तुम्ही माझ्या भक्त नामदेवाची सेवा करा. जनाबाई खलबत्त्यात भात कांडत असल्या तरी देव त्यांच्यासमोर हसत उभा असतो. हे सर्व भक्ताच्या भक्तीमुळे आणि नामदेवाच्या कृपेने घडले. त्या म्हणतात, जेव्हा नामदेवांची दासी झाली आणि त्यांची सेवा करू लागले तेव्हा मला जगात दुसरे कोणीही आढळले नाही. फक्त माझा विठ्ठलच सर्वत्र होता. माझ्या सेवेत तो नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो आणि माझ्या जवळ असतो. नामदेवाची सेवा केल्यानेच मला हे कळले. एके दिवशी भगवान विठ्ठलाच्या गळ्यात अत्यंत मौल्यवान हिऱ्याने जडलेले दागिने चोरीला गेले. जनाबाई मंदिरात सेवासाठी जात असत. त्यामुळे सर्वांना संशय आला की जनाबाईंनीच हे दागिने चोरले आहेत. ही गोष्ट पसरू लागली. लोक जनाबाईंना तू भक्तासारखी वागलीस पण ठाकूरजीचे दागिने चोरले असे म्हणून कलंकित करू लागले. जेव्हा जनाबाईला विचारण्यात आले की त्यांनी तो हार चोरला का, तेव्हा जनाबाई म्हणाल्या, माझे जीवन आणि संपत्ती म्हणजे भगवान विठ्ठल आहे. हे स्वतः माझे असताना मी त्यांचा हार का चोरेन? एका भक्ताच्या भावना केवळ त्याच्या भक्तच समजू शकतो. जनाबाईने शपथ घेतली आणि सांगितले की तिने हार चोरला नाही. जनाबाईवर कोणीही विश्वास ठेवला नाही. राजाने जनाबाईला सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावली. जनाबाईला सुळावर चढवण्यासाठी चंद्रभागा नदीच्या काठावर नेण्यात आले. तेव्हा जनाबाईने पाहिले की तिला सुळावर चढवले जाणार आहे. तेव्हा तिला वाटले की हे खूप चांगले आहे, कारण ही विठ्ठलाची इच्छा होती. तिने फक्त विठ्ठल विठ्ठल असा जप सुरू केला. जसा विठ्ठलाचा जप करू लागली तसा तो क्रूस वितळू लागला. ती विठ्ठलाचा जप करतच राहिली. तो क्रूस वितळून नाहीसा झाला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. राजेशाही सैनिकांना आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. ही घटना भगवंतांनी दोन गोष्टी दाखवण्यासाठी घडवून दिली. पहिली गोष्ट म्हणजे जनाबाईला कसलीही भीती वाटत नाही, कारण ही शिक्षा तिच्या प्रिय विठ्ठलाने दिली होती. दुसरी गोष्ट म्हणजे जगाला भक्तीचा महिमा दाखवणे. भगवंतांनी दाखवून दिले की कोणताही हल्ला त्याच्या भक्तांना विचलित किंवा नष्ट करू शकत नाही.
कबीरदासजी महाराजांनी श्री नामदेवांच्या दर्शनाजवळ जात होते. त्यांनी पाहिले की जवळच काहीतरी भांडण चालू आहे आणि काय चालले आहे असे विचारण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की जनाबाई एका स्त्रीसोबत भांडत आहे. कबीरदासांनी विचारले, जनाबाई कोण आहे? त्या नामदेवांची सेवा करतात. तेव्हा ते जवळ गेले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की भांडण शेणाच्या गोवऱ्यावरून होत आहे. एखादा भक्त शेणाच्या गोवऱ्यावरून भांडतोय हे विचित्र आहे असा त्यांनी विचार केला. ते मोठ्या आनंदाने त्यांचे संभाषण ऐकू लागले. दुसरी स्त्री म्हणाली, शेणाच्या गोण्या माझ्या आहेत. जनाबाई म्हणाल्या, नाही, त्या माझ्या आहेत. जनाबाईंना त्यांची मालकी सिद्ध करण्यास सांगितले. जनाबाई म्हणाल्या, शेणाच्या गोण्या तुमच्या कानाजवळ न्या, म्हणजे तुम्हाला विठ्ठल विठ्ठल ऐकू येईल. तर दुसऱ्या स्त्रीने तसेच केले. जनाबाईंच्या म्हणण्याला दुजोरा दिला. कबीरदासजी यांनी खात्री करून घ्यायची होती. कबीरदासजींनी शेणाची गोणी आपल्या कानाजवळ नेली आणि त्यांना विठ्ठल विठ्ठल ऐकू आले. त्यांनी जनाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन विचार केला की त्या महान भक्तांची सेवा करणाऱ्या दासीमध्ये असे तेजोमय वलय आहे की तिच्या स्पर्शाने सुद्धा एक निर्जीव वस्तू विठ्ठल विठ्ठल जप करीत आहे. जनाबाई नामदेवाशी इतकी ओढ लागली होती की त्या दिवशी नामदेवाचे निधन झाले. त्या दिवशी कीर्तन करता करता जनाबाई विठ्ठलात विलीन झाल्या. जे भगवंताच्या चरणी आश्रय घेतात, भगवान तिचे हृदय शुद्ध करतात आणि त्यांना आपल्या प्रेमाचे प्रतिफळ देतात. भगवंताच्या भक्ताची सेवा केल्यास ते किती सहज प्रसन्न होतात व त्यांच्यावर श्रद्धा ठेवून ईश्वर प्राप्ती करणे किती सोपे आहे.